नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देणारी शिकंजी रेसिपी बनवणार आहोत। उन्हाळा आला की शरीरातली उष्णता वाढते, त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, शरीरावर रॅश येणे, ॲसिडिटी वाढणे, यासाठीच नैसर्गिकरित्या शरीरातली उष्णता कमी करणे सुद्धा खूप गरजेचे असते। त्यासाठीच आपण शिकंजी पिणे हे खूप फायद्याचे आहे। चला तर मग शिकंजी बनवूया। थोडक्यात याची माहिती पण मी तुम्हाला सांगते। शिकंजीसाठी मी इथे एक लिंबू, काळं मीठ, पुदिन्याची 9-10 पाने, जिरा पावडर, चाट मसाला, साखर आणि सब्जा बी हे मी 2 तास आधीच भिजून घेतलेलं आहे। याचे मी फायदे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते। लिंबामध्ये विटॅमिन सी असते, म्हणूनच आपण उन्हाळ्यात लिंबाचं सरबत करून पितो, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते। पुदिना हा खूप थंड असतो, तो आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतो। सब्जा बी खाल्ल्यामुळे शरीरातील दाह कमी होतो, त्यामुळे वजनसुद्धा कमी होते। याशिवाय आपण यामध्ये काळे मीठसुद्धा घातले आहे, यामुळे गॅस अपचन होत नाही। हृदयासाठी सुद्धा काळे मीठ खाणं हे खूप फायद्याचं असतं। जिरा पावडर, जिऱ्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते। या सर्व साहित्याची माहिती मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। आता आपण शिकंजी बनवूया। यासाठी एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये माठातले थंड पाणी घ्यायचे। तुम्हाला फ्रीजचं पाणी वापरायचं असेल ते सुद्धा घेऊ शकता। इथे मी 2 माणसांसाठी ही शिकंजी बनवत आहे। आता यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस घालायचा आहे। 2 माणसांसाठी 1 लिंबू पुरेसा आहे। आता हा आपण असा कट करून घेऊया। आता आपण या लिंबाचा रस या पाण्यामध्ये काढून घेऊया। रेसिपी अतिशय साधी आणि सिंपल आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता, पण फायदे याचे खूप लाखमोलाचे आहे आपल्या शरीरासाठी। तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने। या पद्धतीने जर तुम्ही शिकंजी बनवली तर अगदी आपण बाहेर गाडीवर पितो तशीच सेम टू सेम बनते। आता यामध्ये मी 4 ते 5 चमचे साखर घालणार आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा घालू शकता। तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त पण इथे करू शकता तुम्ही। चमच्याच्या मदतीने आपल्याला सर्व साखर अशी विरघळून घ्यायची आहे। इथे सर्व साखर विरघळलेली आहे। आता हे आपण सरबत चाळून घेऊया चाळणीने, म्हणजे यामध्ये जर लिंबाची बी असेल तर ती साईडला होईल, सरबतामध्ये जाणार नाही। याला तुम्ही शिकंजी म्हणू शकता किंवा सब्जाचे सरबत सुद्धा म्हणू शकता। तर हे बघा, इथे मी चाळून घेतलेलं आहे। आता आपण शिकंजी बनवूया। तर इथे मी 2 ग्लास घेतले आहेत। यामध्ये अर्धा चमचा, दोन्हीमध्ये अर्धा चमचा मी काळं मीठ घातले। त्यासोबतच आपण जिरा पावडर सुद्धा अर्धा चमचा घालून घेऊया। बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम किंवा आणखीन थंड पदार्थ खाऊन थोडा वेळ आपल्याला शरीराला थंडावा मिळतो, पण शरीरातली उष्णता काही कमी होत नाही। त्यासाठी असं आपल्याला नैसर्गिकरित्या सरबत करून पिणे हे गरजेचं आहे। तर यामध्ये मी सर्व टाकून घेतली आहे। जिरे पावडर, चाट मसाला टाकल्यामुळे मस्त टेस्ट येते या शिकंजीला। आता आपण जे सब्जा बी भिजवलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया। मी एका ग्लासमध्ये 2 चमचे घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सब्जा बीचं काही प्रमाण नाही आहे, तुम्ही कमी सुद्धा घालू शकता। आता इथे मी पुदिनाची पानं अशी हाताने तोडून यामध्ये घालणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडेसे असे कुटून सुद्धा यामध्ये घालू शकता। आता यामध्ये बनवलेले शुगर सिरप पण आपल्याला घालून घ्यायचे आहे। ही शिकंजी जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये 2 टाइम पिले तर उन्हाळ्याचा अजिबात त्रास होणार नाही, उन्हाळा अजिबात तुम्हाला बाधणार सुद्धा नाही। उन्हाळ्यात नक्की करून प्या हे पाचक सरबत। हे मी माठातल्या पाण्याने बनवलेलं आहे, त्यामुळे मी एक बर्फाची स्लाइस यामध्ये घातली आहे। तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थंड करून पिऊ शकता।
आता हे सर्व आपल्याला चमच्याने असं हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याआधी अशा पद्धतीने शिकंजी करून पिला आहात का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरायचं नाही. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही नैसर्गिकरित्या उष्णता कमी करणारी आणि शरीराला खूप सारे फायदे देणारी शिकंजीची रेसिपी, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. ही उन्हाळा स्पेशल रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.